कारण की आपल्या बॉर्डरवरनं येण्याची त्या पाकड्याची हिंमत कशी होते, ज्यांना जन्म त्या पाकिस्तानला जन्म खऱ्या अर्थात त्या हिंदुस्थानाने दिलेला आहे. आपलं मीठ आपलं सगळं खाऊन आपल्याशी गद्दारी करणारे आणि आपल्या देशामध्ये येऊन अमानुषपणे आपल्या निष्पाप लोकांना मारायची हिंमत कशी होती त्यांची. मला वाटतं की आता या पाकिस्तानाला या नकाशातून नष्ट करण्याची वेळ आली आहे. मला सरकारला विनंती करायची की आपण त्यांना पाकिस्तान हा नष्ट करा, जेणेकरून आमच्या भारतीयांना कोणत्या प्रकारचा आघात होणार नाही. भारत माता की प्रत्येक माणसाच्या मध्ये प्रत्येकाच्या मनातली भावना फक्त आणि फक्त बदला घेण्याची. तर मला एवढंच सांगायचंय की आम्हाला जर आमच्या नागरिकांना जर गरज भासली, आपल्याला सरकारला एवढंच बोलतो की तुम्हाला जर आमची गरज भासली तर आम्ही यायला तयार आहे. त्या पाकिस्तानमध्ये चाल करून त्याला नष्ट करण्याची आमच्या प्रत्येक भारतीयच्या जवानामध्ये मुलांमध्ये तेवढी धमक आहे, हिंमत आहे. भारत माता की 48 तासामध्ये पाकिस्तानातले जे कोण अधिकारी आहे, जे कोण घुसखोरी, त्याला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार. जोपर्यंत बदला घेणार नाही तोपर्यंत असंच प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये रस्त्यावरती नागरिक, प्रत्येक भारतीय रस्त्यावरती उतरल्याशिवाय थांबणार नाही. ही संघर्षाची लढाई, बदल्याची लढाई घेतल्याशिवाय थांब राहणार नाही असं या ठिकाणी म्हणतो. भारत माता की वंदे वंदे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा, वंदे मातरम वंदे मातरम. मिट्टी में मिल जाएगा. काश्मीरच्या फाल्गम मध्ये जो हल्ला झाला आपण बघितलं, मोठ्या संख्येने एवढेच नकोय आम्हाला जे आका बसलेत, जे भारतात पण बसलेत आणि जे पाकिस्तान, आज मोठ्या संख्येने विठ्ठलवाडी, आपले कल्याणकर हे इथे जमले. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी आपल्या निष्पाप भारतीयांना अमानुषपणे त्या आतंकवाद्यांनी ठार केलं. त्याचा निषेध म्हणून आज कल्याणपूर्वेतली जनता ही रस्त्यावरती उतरलेली आहे. मला निष्काळजी सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला प्रत्येक नागरिकाला, या प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये तीव्र असं राग आहे, संताप आहे. सगळ्यांना प्रत्येकाची बदल्याची भावना आहे. आम्हाला बदला हवा आहे. बदला असा हवा आहे की ह्या नकाशावरनं पाकिस्तान नष्ट झाला पाहिजे. आज आपल्याला सांगतो की सरकार त्या परिवाराचं फक्त दुःखाचं आचरण करू शकतो, त्यांना सावरू शकतो, पण त्यांचं दुःख संपवू शकत नाही. त्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की आज देण्यासारखं खूप काही, त्यांना किती काय दिलं तरी त्यांचं ते दुःख कमी होणार नाही. पण आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की त्या जे या हल्ल्यामध्ये मृत्यू पावले त्यांच्या परिवाराला सरकारी नोकरी दिल्या पाहिजे. ज्यांना घर नसेल त्यांना घर दिलं पाहिजे. आज त्यांचं पूर्ण कुटुंब उभं करून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आपल्या डोंबिवलीतल्या 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे काल. त्यांच्यावर आज आपल्या प्रत्येक नागरिक जो मृत्यू पावला तो आपल्या घरातला आहे. आज आपल्या डोंबिवलीतले 3 निष्पाप 3 मावस भाऊ यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना अमानुषपणे मारलेलं आहे. प्रत्येका घरामध्ये संतापाची लाट आहे. मला वाटतं की ह्याचं बदला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ही संतापाची लाट शांत बसणार नाही. प्रत्येक माणूस रस्त्यावरती उतरण्याशिवाय राहणार नाही. रोजचे आंदोलने आणि संघर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बदला घ्या अशी अपेक्षा करतो.